ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधवांविरोधात मेसर्स यश कॉर्पोरेशनच्या रमेश सोलंकींनी पोलिसात तक्रारीचं पत्र पाठवलं आहे। कंत्राट मागे घेण्यासाठी यशवंत जाधव दबाव टाकत असल्याचा आरोप करण्यात येतोय। मर्जीतल्या कंत्राटदाराची नेमणूक करण्यासाठी नगरसेवक, पालिका अधिकारी आणि नगरसेवकांच्या मर्जीतले कंत्राटदार गुंडगिरी करत असल्याचा आरोप पत्रात करण्यात आलाय। दरम्यान यशवंत जाधव यांच्यावर ज्या ऑडिओ क्लिपवरून आरोप होत आहेत ती क्लिप आहे तरी काय पाहूयात। हेलो, हाँ जी, यशवंत जाधव बोल रहा हूँ, स्टैंडिंग कमेटी चेयरमैन। हाँ सर, नमस्कार सर। नमस्कार सर। वो जी वार्ड में, हाँ सर, मेरे वार्ड में आपने कुछ भरा है क्या यश एंटरप्राइज? हाँ सर, वो ई वार्ड में ना भरा था सर काम तो उधर तो मैसेज दिया ना मेरे नाम से आपको किसी? नहीं, मैसेज नहीं दिया किसी ने। फोन आया था मेरा, अभी आदमी से भी बात, मैं तो आज ही आया मॉर्निंग में, आउट ऑफ स्टेशन था, तो आज ही मेरा बात हुआ। तो फोन किया था, किसको कोविड हुआ है आपको? फोन नहीं, वो रमेश भाई को क्या, वो हॉस्पिटल में। बराबर है सर, राइट है। अभी सिस्टम आपको मालूम है ना कैसा है क्या है? तो हाँ साहब, आप उधर कर रहे हो मनोज कोटक के पास, प्रभाकर सिंधु के पास, तो उधर ही करो ना, क्यों इधर ही कर रहे हो? नहीं साहब, इधर तो लास्ट ईयर किया हमने, इस बार तो नहीं किया। अभी लास्ट ईयर में सर ऐसा कोई सेटिंग नहीं किया अपना था। ऐसा 1-2 करोड़ का काम है, इधर किया 50 लाख, ऐसा हर जगह सर काम थोड़ा थोड़ा लेते सर। ही ऑडिओ क्लिप नंतर यशवंत जाधव यांनी नेमकं काय म्हटलंय बघूयात। प्रत्येक नगरसेवकाला वाटत असतं की माझ्या विभागामध्ये चांगले काम हवं, आणि ज्या विभागात त्यांनी निविदा भरल्या तो माझा विभाग होता, ज्या विभागाचं मी नगरसेवक म्हणून प्रतिनिधित्व करतो, त्यांनी माझ्याशी योग्यतेने बोललं असते आणखी चांगलं झालं असतं। त्यांनी त्याच्यामध्ये कदाचित ते दाखवलेलं नाहीये। वेळ आल्यावरती मी सगळं सांगितलं, मी वेळेची वाट बघतोय, योग्य वेळेला हे सगळं मी बाहेर काढेन, हे काय केलंय त्याने, काय नाही केलंय, कसं केलंय, त्याला कोणी पाठवलंय। कारण एखाद्या व्यक्तीला जर काम करायचं असेल तर अशा पद्धतीने वागणं, मला वाटते एक स्थायी समिती अध्यक्षाला बोलताना टक्केवारीची भाषा करणं त्याने हे योग्य नाहीये।